स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आता आपण चाललेलो आहे भंडारदराचे आपण सगळे पॉइंट एक्सप्लोर करणार आहोत. लास्ट टाइम आपण केलं होतं पण आपल्याला जास्त सगळीकडे एक्सप्लोर करता नाही आलं ट्रॅफिक असल्यामुळे. आता पण ट्रॅफिक आहे, आपण अजून काळवा रोडलाच आहे. तर बघूया अजून किती वेळ लागतोय, कारण की मुलांना ब्रेकफास्ट पण करायचा आहे. अजून ब्रेकफास्टचा पत्ता नाही आहे, माझा झालाय, पोरांचा बाकी आहे. ठीक आहे, तर ट्रॅफिक खूप आहे. आता बघू कधी पोहोचतोय आपण. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि लवकरच आपला चॅनल मोनेटाईज होणार आहे. बहुतेक या 2 दिवसामध्ये मोनेटाईज होईल. आता हा व्हिडिओ कधी येईल काय माहिती. हा व्हिडिओ आता याच्या अगोदर 2 व्हिडिओ आहेत, त्याच्यानंतर बहुतेक हा व्हिडिओ 8 दिवसानंतर येईल. 8 दिवसांनी म्हणजे 15 ऑगस्टच्या नंतर, म्हणजे गणपतीच्या दरम्यान येणार आहे. गणपतीच्या दरम्यान येणार आहे. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नाही बघत बरोबर, कारण का नेहमी आमचं नेहमी ना लास्ट मध्ये काय ना काय आम्ही ट्विस्ट ठेवलेला असतो. तर यावेळी ट्विस्ट काय आहे तुम्हाला मी सांगणार आहे. आता सांगणार नाहीये, लास्टला कळणार तुम्हाला. ठीक आहे. आता एक नवीन मेंबर पण आहे आमच्या बरोबर गाडीमध्ये. कोको खाली बसलेला आहे. कोको झोपला खाली. कोको खाली. ठीक आहे, आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये तो कोको दिसेलच. त्याचा पण एक व्हिडिओ आहे आपला. तो पहिल्यांदा आलाय आपल्यासोबत. आम्ही स्मोकीला घेऊन नाही आलोय यावेळेला, कोकोला घेऊन आलोय. स्मोकी आणि ह्याचं हे होणार, त्याचा स्मोकी आणि ह्याचा व्हिडिओ याचा बाकी. ठीक आहे, चला कंटिन्यू राहा. चला, गुड डे. आता आपण पोहोचलोय, डायरेक्ट हायवेला लागलोय ना आता आपण, नाशिक हायवेला. तर आता आम्ही इथे बसलोय नाश्ता करण्यासाठी, कारण का मुलांना आहे ना खूप भूक लागली आहे, म्हणजे आम्हाला पण भूक लागली आहे. काय कुठे रेस्टॉरंट? शिवसागर. फायनली आपली ऑर्डर आलेली आहे. काय मागवलंय? पावभाजी. हे बघा, आप लोकांची पावभाजी आलेली आहे. ठुसाठुसी चालवली आहे. आता आमची ऑर्डर यायची बाकी आहे. मम्मी येणार आहे ना तुझी ऑर्डर? हा, सांग. अजून पाव पाहिजे. ठीक आहे. आता आपल्या कोकोला पण भूक लागलेली आहे. हे बघा, कोको भूक लागली ना वेळा, त्याचं पण फूड आणायला गेली आहे श्रावणी. ठीक आहे, आता आमची ऑर्डर येईल. माझा चीज सॉस सँडविच. मम्मी तू काय मागवलेस? पेपर डोसा. आणि श्रावणीने? ओके, ठीक आहे. चला, कनेक्ट राहा. खूप ट्रॅफिक होतं. आता ट्रॅफिकतून बाहेर पडलोय, नाशिक हायवेला पण लागलेलो आहे. आणि बिल झालं होतं आमचं 2 पावभाजी, 1 पेपर डोसा, 1 व्हेज सँडविच, 3 कॉफी, 2 चहा. 1270 रुपये बिल झालंय. क्या बात कर रहे? या हॉटेलमध्ये अजिबात तुम्ही या हॉटेलमध्ये व्हिजिट करू नका. खूप महाग आहे फूड. आणि मंडळी, आमचा जो होता ना एक्सपिरियन्स खूप बॅड होता. आम्ही नेक्स्ट टाइम या हॉटेलला व्हिजिट नाही करणार. ब्रेकफास्ट वगैरे करून निघालेलो आहे. ऍक्च्युली जेवणाच्या टायमाला ब्रेकफास्ट केलंय, कारण का सकाळी आम्ही थोडंसंच खाऊन निघालो होतो. पण हॉटेलचा एक्सपिरियन्स तुम्हाला मी दाखवलाच असेल. बिल ऍक्च्युली 1270 रुपये बिल झालंय. 1 कॉफी आम्हाला पडली 70 रुपयाला, चहा 35 रुपये. पावभाजी जर ठीक आहे 160 180 श्रीमंत आहे आम्ही. म्हणजे आम्ही जे एक्स्ट्रा पाव घेतले त्याचेच आमचे 100 रुपये बिल झालेले आहे. त्याच्यामुळे आम्ही नेक्स्ट टाइम या हॉटेलला रेकमेंड नाही करणार की तुम्ही पण आजवर व्हिजिट करू नका. घरातून जेवण बनवून घेऊ ना. ऍक्च्युली मी हर्षसाठी टिफिन घेऊन आलेली आहे, बुर्जी चपाती. पण ते व्हेज रेस्टॉरंट होतं म्हणून आम्ही टिफिन तिथे नाही खोललं. मध्येच रस्त्यात थांबू जर त्यांना भूक लागली तर. आता ऍक्च्युली आमची पोटं भरली आहेत, तर आम्ही तसं काही कुठे लंचसाठी वगैरे थांबलो तर, नाही तर डायरेक्ट संध्याकाळी इव्हिनिंगला निघतानाच. अजून आपण रस्त्यातच आहोत, पोहोचलो नाहीये. बघू आता कितपर्यंत आहे आपल्याला पोहोचायला वेळ आहे. 2 तास तर दाखवत आहे मॅप मध्ये. चला लवकर पोहोचू ना. डायव्हर्शन आणि सगळे तिथे काम चालू आहेत. एक नंबर क्लायमेट आहे. पाऊसच पाऊस येणार आहे मस्त पुढे.
आपण कसारा घाटात आहोत. कसारा घाटानंतर इगतपुरी पूर्ण धुक्यात जाईल. घाट मंडळी, कसारा घाट. मस्त वातावरण, पूर्ण धुका धुका. एक नंबर वातावरण टाईट. सगळ्यांनी कपडे आले, सगळे. लेक व्ह्यू आहे हा. भंडारदऱ्याला पोहोचलोय मंडळी आपण. आता आपल्याला सगळे पॉइंट पण लागणार आहे रस्त्यामध्ये. शेवटचा पॉइंट असणार आहे वसुंधरा वॉटरफॉल. भंडारदऱ्याला एकदम 1 सेकंड नाही लागत क्लायमेट चेंज व्हायला. याच्यावरती विश्वास बसला आमचा. हा हर्ष, जेव्हा आपण सुरुवात केली भंडारदऱ्याला यायला, एंट्री मारल्या ऊन होतं आणि आता बघा वातावरण. भाताची शेती जागोजागी दिसते तुम्हाला. भाताची शेती कसं वाटतंय? वॉटरफॉल म्हणून आहे. पहिला स्टॉप आहे आपला हा. बघा इकडे मस्त असं वॉटरफॉल आहे. छोटासा आहे पण जास्त पुढे जाऊ नका, पाण्याचा फोर्स आहे. बरं पुढे नको जाऊ जास्त, आणि गुळगुळीत झाले सगळं. ठिकाणी थांबलोय आपण. वॉटरफॉल, छोटे छोटे वॉटरफॉल आहेत तिकडे. आपला पांझरे वॉटरफॉल इकडे आपण आलेलो आहेत. आता हे लोकांना बघा काय चाललेत मग दाखवतो. चला बघा. ये आंघोळ कर रहा, आंघोळ कर रहा. ये बघा पांझरे वॉटरफॉल. पाणी बघा किती छान पडते. मला खूप आवडलेला. छोटा पण 1 नंबर. प्रत्येक जणी गर्दी असते, गर्दी पण नाही ना. हळू हळू हळू, थंड पाणी आहे. अरे माझा टी-शर्ट हर्ष. Thanks. Love you. इकडे मस्त पैकी हर्षने आंघोळ करून घेतली आहे. बहती हुई गंगा में हाथ धो लिए उसने. आगे का कुछ भरोसा नहीं है. आता अजून 22 किलोमीटर आहे. सांदनदरी आपण स्किप करून पुढे गेलो, कारण सांदनदरीला रिव्हर्स वॉटरफॉल पुढे होते. आम्हाला माहित नव्हतं, मला वाटलं पुढे आहे. तर आपण आता चाललोय नाणे वॉटरफॉल, वसुंधरा, रंधा आणि कोकणकडा. हे सगळ्या गोष्टी आता आपल्या रस्त्यामध्ये आहेत. रस्ता खराब आहे, पाऊस जोरदार आहे आणि अजून 20-22 किलोमीटरचं अंतर खूप जास्त आहे इकडे. त्याच्यामुळे अजून आपल्याला काय प्रॉपर बघायला भेटलेलं नाहीये. फक्त एक छोटासा धबधबा आला होता, पांझरे फॉल होता. पांझरे फॉल होता, तिथे छोटीशी होता. नंतर तो बोलला पुढे काय आंघोळ करायला भेटणार नाही, म्हणून तिथला आपण आंघोळ वेगळी करून घेतली मी आणि अर्णवने. ठीक आहे. आता आपल्या कुठल्या वॉटरफॉल मध्ये भेटायचं नाही, फक्त आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. अजून काय अजून आलं नाहीये. आता वाजलेले आहेत 5. अंधार पडायच्या अगोदर आपलं सगळं 1-1.5 तास आहे आपल्याकडे. अंधार पडायच्या अगोदर आपल्याला एक्सप्लोर करायचंय. आता जस्ट पाऊस उघडलेला आहे. रस्ता लय भारी आहे भाई, 1 नंबर. बापरे, वॅगनार हिल्ले डुल्ले झाली. आपण पण हिल्ले डुल्ले होऊया. गाडी घासली नाही म्हणजे. आपली गाडी फुल लोडेड आहे, त्याच्यामुळे आरामात जाऊ. मस्त बोटीचा फील येतोय का पोरांनो? बोटीचा फील येतोय का?
आम्ही वॉटरफॉल बघता बघता ते पण चालत गाडीला दाखवायला वॉटरफॉल आणि बोलतात ते मी कुठे चाललोय. हर्ष जगह पे पलटी मारा तूने तो जगह पे पलटी. बोल बोल. खड्ड्यातच घालतो गाडी मग मला सांगू नको. अरे खड्ड्याचा प्रश्न नाही आहे हर्ष. आम्हाला असं वाटलं की तुम्ही पण गाडी घेऊन तिथे वॉटरफॉल जवळ चाललेत. ऐसा लगे हमको बाबा. आपण आता बघतोय इथे वाईल्ड लाईफ सेंच्युरीचा गेट आहे आणि नको जाऊ दे वरती कर. आणि तुम्हाला नेकलेस वॉटरफॉल मी तुम्हाला दाखवतो. हा बघा हा नेकलेस वॉटरफॉल आहे. पहिलं आपल्याला नेकलेस वॉटरफॉल लागलेला आहे आणि आपण मगाशी तो सांदनदरी क्रॉस केली आणि आता हा नेकलेस वॉटरफॉल आहे. पाऊस पडतोय पण पावसामध्ये शूट करतोय. जर आपण जरा पुढे जाऊया आता त्याच्या जवळ जाऊया कारण की जवळून तुम्हाला नेकलेस वॉटरफॉल प्रॉपर दिसणार नाही आहे. बघा किती सुंदर असा डोंगर एकदम हिरवागार झालेला आहे. ठीक आहे तर आपण इथे ब्रेक घेतला आहे थांबलो आहे आणि हे बघा नेकलेस शूट करतोय आपण. पाणी कमी आहे आता जरा धबधबा कमी आहे. ठीक आहे हा बघा इथे थांबलोय आपण. आपली गाडी आहे पुढे जाऊया आणि जरा जवळून बघूया. ठीक आहे नमस्कार. फायनली आपण नेकलेस वॉटरफॉल आता जवळून बघतोय. आज या वेळेला माझ्याबरोबर श्रावणी पण आहे. लास्ट ट्रॅकमध्ये श्रावणी नव्हती त्यावेळेला श्रावणी आहे. लास्ट ट्रॅक कुठला होता? देवकुंडला गेलो होतो आम्ही तेव्हा. ठीक आहे चढ नाही पोरं आली नाही आहे कारण पाऊस येतोय त्याच्यामुळे. ठीक आहे चला आपण जाऊ आता बघूया. थोडंसं भिजू आता परत एकदा काय आता आतून सगळं भिजलेलंच आहे. हां चला आरामात चल. रस्ता बघा बरं व्यवस्थित त्या लोकांनी इथे बांधलेलं आहे. हां रेलिंग लावलेलं आहेत त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकता. लांबून तुम्हाला यासाठी दाखवलं आहे की नेकलेस वॉटरफॉल हा तुम्हाला लांबूनच दिसणार आहे. आता इथून जवळून दिसणार नाही. हो चिल्ड पाणी आहे भाई. पाणी एकदम चिल्ड आहे. बस बस मी इथे पुढे नाही जाणार. चला वर चढत चढत चालली. चला बघत बघत तर जाऊ. चला लेट्स गो जाऊया आपण आता. मस्त आहे मस्त आहे ना. फोटो काढते मला काढ फोटो. ना पाऊस कंटिन्यू म्हणजे तो धबधबा जास्त होणार. हा चला आता पुढे जाऊया आपण. व्हिडिओ पूर्ण बघा. कनेक्ट करा कनेक्ट राहा. ठीक आहे हा मगाशी आपण तो नेकलेस वॉटरफॉल बघितला. आता आपण आलो आहे नाणे वॉटरफॉल. हे बघा नाणे वॉटरफॉलचं पाणी तुम्हाला इथे दिसेल. बरोबर आहे नाणे वॉटरफॉल वरती आहे. चला ही मागची बाजू आहे. ठीक आहे आणि त्यासमोर आपण तिकडे जाऊया. आता तिकडे जाऊन शॉट घेऊया. मी एकटा आलो आहे बाकी सगळे गाडीमध्ये बसले. ठीक आहे चला आपण परत खाली उतरूया. तुम्हाला एक शॉट दाखवतो मी. आपण आलेलो आहे वॉटरफॉलच्या फ्रंट साईडला. हे बघा ही वॉटरफॉलची फ्रंट साईड आहे. ब्रिज बनवलेला आहे लोकांनी. हा ब्रिज आहे छोटासा ब्रिज आहे हा आणि फ्रंट साईड आहे.
नाणे वॉटरफॉल आपण बघितलं आहे. मस्त व्यवस्थित पायऱ्या वगैरे व्यवस्थित केलेलं आहे त्याने. ठीक आहे, पुढची बाजू आणि मागची बाजू आपण दोन्ही बघितली आता. ठीक आहे, तर तुम्हाला हा नाणे वॉटरफॉल कसा वाटला मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, आपण घाईमध्ये आहे सध्या म्हणून मी पटपट बघितलं. तर हे बघा त्याचं पाणी जे आहे ना इथून वरून खालून येऊन शेवटी इकडे जमा होतं लहान लहान मुलांना आंघोळ करण्यासाठी. तर तुम्हाला नाणे वॉटरफॉल कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे, चला आता बघू नेक्स्ट वॉटरफॉल. अर्णव मागे आहे माझ्या. या अर्णव किधर आहे तू? ये रहा छाते में. हां, आणि क्रिशा पुढे आहे. हे क्रिशा हे बघा छत्र्या घेऊन वॉटरफॉल. आणि स्वतः जे पाचू घातलं ते पण बोला. मी ते ॲज युजल नेहमी पाचू घालतोच. मला पण पाचू घालायची. हे बघा 3 जण मागे आहेत आपल्या. ठीक आहे, चला आता आपण चाललेलो आहे वसुंधरा. आणि तिथे कुठला वॉटरफॉल आहे दुसरा? कोरतोंबे काहीतरी आहे. तिकडे जाऊया आपण. हे बाबा खाली चिखल आहे, जरा व्यवस्थित बघून चाला बरं का. काय चला, सॉलिड ग्रीनरी आहे रे सगळीकडे. हो 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 हो, फॉग बघा एक नंबर ना. फॉग बघ पुढे. नाही होणार पॉसिबल. छावणी उतर, चल आरामात जरा. मोबाईल खिशात ठेव. पडली. छत्र्या बंद कर, पाऊस नाही येते. हात द्या. चल थांबा, तुम्ही नका उतरू, मध्ये उतरते. चल बाबू उतर, चल. राम राम. जय श्रीराम. दादा त्या वॉटरफॉलचं नाव काय? हां, बाहुबली. आणि हा इकडे वसुंधरा आहे ना. ओके. इथे बाहुबली वॉटरफॉल आहे, ही वाट आहे त्याची. पण इकडून तिकडून जायचं आहे. आणि इथे वसुंधरा वॉटरफॉल आहे. तर आपण पहिलं वसुंधरा करूया, मग ती करून झाल्यानंतर हे करून मग बाहेर निघूया. ठीक आहे, चला. तिथे ओढे वाहतात आहेत, हे सगळं धबधब्याचंच पाणी आहे. आणि आपले 3 पंटर चाललेले आहेत पुढे. लास्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या वर्षीचा दुसरा आहे आपला भंडारदरा. या वर्षी आम्ही सेकंड टाइम भंडारा करतोय. लास्ट टाइम मी आणि श्रावणी गेलो होतो. खूप ट्रॅफिक जाम होते आणि आम्हाला डॅम पण नाही बघायला मिळाला, काय नाही, काहीच नाही बघायला मिळालं. आम्ही भलत्याच रोडवर गेलो. ठीक आहे, फक्त रंधा वॉटरफॉल केला. आता यावेळेला आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. राजगडला फक्त आम्ही 4 एकत्र तुम्हाला दिसलं असणार. राजगडला आता आम्ही 4 जण एकत्र कुठे आलोय? भंडारदरा. भंडारदरा लास्ट ट्रॅक मी एकटाच केला. आता ह्या वेळेला 4 घेऊन आलो आहे. मम्मीला पॉसिबल नाही आहे कारण की कोको पण आहे. तो कोको ॲक्च्युली घाबरतो आणि पावसामध्ये त्याला आणलं असतं पण थंडीने वाट लागलीच त्याची. व्हाईटचा एकदम लाल झाला असतो तो. ठीक आहे, तर यावेळी हे बघा यावेळी दोघे पण आहेत, श्रावणी पण आहेत, 4 जण आहेत. आता वाट जरा चढण आहे, चढूया. चला, हे बघा वसुंधराला आल्यानंतर तुम्हाला छानपैकी हे बघा रस्ता तर ट्रॅकिंगसारखा पाहिजे, त्याला बनवून उपयोग नाही आहे, असाच पाहिजे. आणि बॅरिकेड्स वगैरे मस्त व्यवस्थित बनवलेले आहेत जेणेकरून पावसामध्ये कोणी तिकडे पडू नये. चला, धबधबा जवळ आलेला आहे, आवाज येतो आहे, तर बघूया. चला आता डायरेक्ट धबधब्यावर जाऊन भेटूया. वॉटरफॉल भंडारदरा. हा, जावा तुम्ही. बरं बिंदास.
चल 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 पुढे. हर्ष आणि मुलं गेलेली आहेत तिथे बघू शकता तुम्ही. हे बघा क्रिशा आणि हर्ष आणि अर्णव इकडे आहे. प्लीज मुलांना घेऊन येताय तर तुम्ही आपल्या पॅरेंट्स शिवाय पुढे जाऊ नका. धोक्याची जी सीमा आहे ती ओलांडू नका. हर्ष पण आहेत माझ्या दोन्ही मुलांसोबत. कारण का धबधब्याचा प्रवाह खूप वाढलेला आहे मंडळी. हा बघा इथे बघा इथे फोटो सेशन करतात अशी लोक, पण जरा सांभाळून. पाय तुम्ही बघितलं असेल, पुढे जाऊन मी एक शॉट घेतला मस्तपैकी. हा मस्त होता ना, मजा आली. अर्णव काय बोलताय, थंडी वाजते? अरे वाजणार, आता गाडीमध्ये गेला आपण हिटर लावला ना बंद होणार. हां उघडत बसतो. ठीक आहे. आता एक दुसरा वॉटरफॉल आहे, त्याचं नाव मला काय माहिती नाही, पुढे गेल्यानंतर कळेल ते काय नाव आहे. आता आम्ही एक दुसऱ्या वॉटरफॉलकडे चाललो आहे, गोलटोंबे. तर इथून बघा इथं पाणी वाहते, त्या वॉटरफॉलचं पाणी इकडे वाहत 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 आलं आहे. आणि आपले ते बघा, चला लवकर या पटापट. मग पटापट चला. आता अंधार पडत चाललेला आहे, तर आपल्याला फटफट फटफट हे कंप्लीट करून जायचं आहे. काय म्हणजे संध्याकाळचं पाण्याची लेवल वाढते. फायनली आपण पोचलेलो आहे डेड एंडकडे. हे बघा गोलटोंबे वॉटरफॉल. पाण्याचा फोर्स खूप जास्त आहे. मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला दिसतोय हा वॉटरफॉल. ज्या बघण्याला मी इथपर्यंत आलो, छान आहे. सिक्युरिटी पर्पज सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित बनवलेलं आहे, बॅरिकेड्स वगैरे. ठीक आहे. आता आपण खाली उतरतोय. आज आपण काय काय केलं मी तुम्हाला सांगतो. आपण पहिला केला काय केलं का, पहिला कुठला आंघोळ केली आपण तिकडे पानसारे वॉटरफॉल, तिकडे आपण आंघोळ केली. छोटासा होता पण छान होता, पहिला करून घेतली. त्याच्यानंतर आपण बघितला नेकलेसच्या नंतर आपण बघितला नाणे वॉटरफॉलच्या नंतर आपण बघितला वसुंधरा वॉटरफॉलच्या नंतर आपण बघितला आता हा आहे कोलतांबे वॉटरफॉल. आता याच्या पुढे काय बघायला भेटतं आपण बघूया. आम्हाला काय माहिती नाही, कोणाला विचारावं लागेल, कारण आपल्याला परत मागे जायचं नाही आहे. शिड्या खूप मोठ्या मोठ्या भाई. चला काय शिट्टी वाजवते तो. अच्छा बंद करायचा. सिक्युरिटी गार्ड वाजवतोय, टाइम झाला. अगं सिक्युरिटी गार्ड सिटी वाजवतोय, टाइम झालाय. प्रत्येक वॉटरफॉलला एक आहे ना वनरक्षक अभियंता उभा असतो. चल दाखवतो. इथे उभा होतो ना आपल्या इकडे.
कसा आहे वॉटरफॉल होता? अर्णव फोर्स बघितला पाण्याचा? फाटलेली भाजी. अच्छा असं आहे ना फोर्स? अरे नाही काय तू बोलतो झाडातून शिकले. दादा बंद होईल आता? बंद झालं म्हणून शिटी होत वाटतो तो. चला आता बंद झालेलं आहे. मला फक्त येतोय का आवाज? नाही नाही बंद झालेलं आहे. माहिती आहे ना मला कोणता दिसत नाहीये. शैतान मूवी मध्ये मुळे घाबरले लोक सिटी कडे. चला आता आपण भेटू. नेक्स्ट डेस्टिनेशन काय आपण बघू आपण, नाहीतर डायरेक्ट मग घरी. ओके चला कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. कोयटोंबे धबधबा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण. ठीक आहे. सगळे जे भंडारदऱ्याचे आपले लास्ट टाइम आपण जे स्किप केले होते पॉइंट्स, म्हणजे ट्रॅफिकमुळे आपल्याला नाही जाता आलं होतं. आपण फक्त लास्ट जो आपला भंडारदरा होता त्याच्यामध्ये आपण फक्त रंधा वॉटरफॉल कव्हर केला होता. आणि यावेळेस आपण जेवढं जमलेले आहेत तेवढे सगळे वॉटरफॉल तुम्ही पाहिलेच असेल. आणि इकडे आता आपल्याला घाट रोड लागलेला आहे. आपण ज्या रोडने आलो त्या रोडने आपण परत नाही चाललोय, शेंडी मधून चाललोय आपण परत. इथून आपल्याला हायवे हार्डली 11 किलोमीटर दाखवत होता. पण रोड आहे ना, रोड एक नंबर. जंगल पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे बघा. रस्त्यावरती एक लाईट नाही, एक माणूस नाहीये. आणि आपली गाडी चाललेली आहे. फायनली आपण एक पुढे पोहोचलोय. आपण पुढे पोहोचलोय आपण इगतपुरीच्या आधी, इगतपुरीच्या अगोदर आपण पोहोचलेलो आहे. तर आता आपलं जेवण वगैरे चालू झालेलं आहे आणि मुलं गाडी झोपलेली आहेत, त्यांना जेवायचं नाही आहे. त्यांनी मगाशी मॅगी खाल्ली नाणे वॉटरफॉलचे. तर आम्हाला जेवायचं भूक लागलेली आहे. आम्ही थोडंसं काय राईस आणि डाळ मागवलेली आहे, बस एवढंच खाणार आहे. जास्त काय जमत नाही. ओके तर त्यामुळे आपण व्हिडिओ ते एंड करतोय. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.